मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी हे नाटक परत एकदा करा असा आग्रह आमच्या बऱ्याच मंडळींनी धरला होता. तर नाटक करायला मी थोडासा कंटाळा करतो. कथा 1942 साली घडते आणि 1942 साली काय काय घडत होतं बरं मुलांनो असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा भारतात स्वातंत्र्य चळवळ आणि जागतिक पातळीवर दुसरं महायुद्ध. आता या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि नाट्यपूर्ण घटनांची सरमिसळ कशी करता येईल याचा विचार मी 2001 साली नाटक लिहितानाच करून ते देत होता आणि तो आता या चित्रपटाच्या निमित्ताने अजून जोरात पुढे आणि असं तो चित्रपट म्हणून आकाराला आवश्यक. मग ती विचार केला मग घरी बसून काय नाही साधा विचार केला. इंद्रजटाला आधीच घेऊन गेल्या तेव्हा एक हमारे कब्जे मग तिने मला यामध्ये माझा घेऊन कसा तिथे तो फोटो काढ मग हळू बरं स्क्रिप्ट काय आहे विचारायचा विषय नव्हता कारण परीक्षेमधला स्क्रिप्ट तो काय विषय होती आणि शेवटचा बॉम्ब तिने टाकला आता तुला मिशी काढायची आहे याने इतक्या वर्षात म्हणजे 30-32 वर्षात मिशीच काढली होती मी. त्यामुळे मिशी काढले तर मी कसा दिसतो माझ्यासाठी सुद्धा उत्सुकता पूर्ण होतं आणि मिशी काढली आणि मिशी काढल्या केस लाल करत तर ती के गेली असं करत तिने हिटलरमध्ये बसावं लागलं. दर महिन्याला किमान 22 ते 25 पुढे व्हायलाच बघ तो ऑक्सिजन आहे. त्यामुळे नाट्याचा प्रयोग बंद करून मी सिरियल नाही करू शकतो चित्रपट करू शकतो. तुला एक सांगू हा पहिला चित्रपट असा आहे मी केलेला की या चित्रपटाची सुद्धा नाटकासारख्याच तालमी आहे. त्यामुळे तालमीमध्ये त्याने आम्हाला मोकाट सोडलं होतं काय रोज असं वाटतं करून खरं बघ ना करून बघायला काय. आणि मग दादा म्हणाले कसं मी ना त्यांचं AI करून त्यांना हिटलरचे फोटोज पाठवायचे म्हणजे प्रलोभन दाखवत होते की बघा सगळ्या ॲक्टर म्हणून मोह होतो ना शेवटी काहीतरी नवीन बघितल्यानंतर. तर तसं झालं आणि तसं म्हणून त्यांनी मला 3 तारखा मला लागणार होते त्यांच्या 12 तारखा. मग मी परेशनला केफीला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला. नमस्कार. आज महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयात आपल्यासोबत टीम आली आहे मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाची. सगळ्यांना नवीन वर्षाची उत्सुकता आहे तशीच आम्हा सगळ्यांनाही आहे कारण की नवीन वर्षाची सुरुवात इतकी दणक्यात आणि इतक्या सुंदर सिनेमाने होणार आहे आणि आम्ही ट्रेलर पाहिला आहे सिनेमाचा आणि त्याच्यातच उत्सुकता आमची वाढली आहे खरं तर कारण खूप धमाल त्यातच दिसून येते आहे. आणि या टीमचे या सिनेमाची टीम आपल्यासोबतच आहेत. लेखक दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार मंडळी आहे. खरं तर सिनेमाचा ट्रेलर बघितल्यानंतर भरपूर कलाकार आहेत या सिनेमात. खरं तर सगळ्यांशीच गप्पा मारायला खूप आवडलं असतं पण काही कारणास्तव सगळेजण इथे नाही येऊ शकले पण हरकत नाही त्यांचं प्रतिनिधित्व करणारे कलाकार इथे आहेत आणि त्यांच्याशी गप्पा आपण लावणारच आहोत. तर सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी निवासी संपादक समीर तरमेसर यांना विनंती करते एक छोटीशी भेट त्यांना द्या. सर EDS येस परिसर अर्थात सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. खरं तर तुमच्याच प्रसिद्ध नाटकाचा सिनेमा करावा असं एकतर कल्पना तुम्हाला केव्हा सुचली आणि का सुचली त्याबद्दल म्हणजे असं या नाटकाचा आपण सिनेमा करावा हे का सुचलं आणि कधी सुचलं. आता लेखन दिग्दर्शक म्हटल्यावर नवीन नवीन कल्पना सुचतच असतात किंवा सुचाव्याच लागतात. मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी हे नाटक परत एकदा करा असा आग्रह आमच्या बऱ्याच मंडळींनी धरला होता. तर नाटक करायला मी थोडासा कंटाळा करतो. 10-12 प्रमुख पात्र आणि मग ते सगळं गणित जमवणं आणि हे सगळं म्हटलं की नाही नाटक बिटक करण्यात आता मला रस नाही आहे आणि तेच काय परत करायचं जे आपण करून ठेवले तर आपण त्याचा चित्रपट करूया अशी कल्पना निघाली. आणि मग ह्या नाटकाचा चित्रपट कसा होऊ शकेल याच्या ते कल्पना लढवायला लागलो.
सुदैवाने गेल्या काही दिवसांमध्ये विन्स्टन चर्चिलची डॉक्युमेंटरी आली, चित्रपट आला. दुसऱ्या महायुद्धावर अनेक चित्रपट येऊन जाऊ लागले किंवा ती प्रसिद्ध डॉक्युमेंटरी पण आली. दुसऱ्या महायुद्धाचं फुटेज रंगीत होऊन आपण सगळ्यांनी पाहिलं त्याच्याकडून. त्यामुळे दुसरं महायुद्ध, आपली स्वातंत्र्य चळवळ ह्याविषयीचं एकूण जाण, जागृती वाढायला लागली हेही माझ्या लक्षात आलं. आणि हा तर पुक्कांपो सोमिलवाडीचा विषयच आहे. कथा 1942 साली घडते आणि 1942 साली काय काय घडत होतं बरं मुलांनो असं जेव्हा आपण विचारतो, तेव्हा भारतात स्वातंत्र्य चळवळ आणि जागतिक पातळीवर दुसरं महायुद्ध. आता या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि नाट्यपूर्ण घटनांची सरमिसळ कशी करता येईल याचा विचार मी 2001 साली नाटक लिहितानाच करून ते देत होता. आणि तो आता या चित्रपटाच्या निमित्ताने अजून जोरात पुढे आणि असं तो चित्रपट म्हणून आकाराला आवश्यक. पण म्हणजे तुम्ही जसं म्हणाल कसं, म्हणजे हा प्रश्न मी खरं तर नंतर विचारणार होते की आत्ता इतकं नाटकांचं छान सगळं चाललं आहे, म्हणजे रंगभूमीवर इतकी सुंदर सुंदर नाटकं येत आहेत, जुनी नाटकंसुद्धा खरं तर पुन्हा येत आहेत. तर अशावेळी नाटकच पुन्हा घेऊन यावं असं नाही का वाटतं? त्याचं उत्तर तुम्ही मला वाटतं दिलं त्याच्यामध्येच. पण तरीसुद्धा इतकी वर्ष हे रूपांतरण जे तुम्ही केलं आहे त्यासाठी सुद्धा तशी बरीच वर्ष लागली. तर असं नाही वाटलं कुठेतरी की हे आपण थोडंसं आधी करायला हवं होतं का? इतकी वर्ष लागली. नाही, अजिबातच नाही. प्रत्येक गोष्टीची एक काळवेळ यायला लागते, तशीच ती सुचानंही लागते. म्हणजे असे अनेक उत्तम उत्तम विषय किंवा कथा, कादंबऱ्या तुमच्या आसपास आहेतच. पण जोपर्यंत त्याच्यावर चित्रपट म्हणून काही सुचत नाही तोपर्यंत उगीच त्या गोष्टीवर चित्रपट करणं म्हणजे त्याचं शूटिंग करणं म्हणजे त्याचा चित्रपट होतो. कारण चित्रपट या माध्यमातच तुम्हाला ती गोष्ट सुचायला लागते. काय काय घटक त्याच्यामध्ये वापरता येत, नाटकात काय होतं, नाटकात काय नव्हतं, किंवा नाटकामध्ये तुमच्याकडे रंगमंच हे माध्यम होतं, आता कॅमेरा हे माध्यम आहे तुमच्यात. मग त्या दृष्टीने काय विचार करायला लागेल, बदल करायला लागतील, याचा जो काय तुमच्या आगल्यानुसार यथाशक्ती तुम्ही कल्पना लढवता, तर कशा लढवून हा चित्रपट साकारलेला आहे. मग अर्थातच चित्रपट या माध्यमाची काय वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आणता येतील. काही स्वाभाविक आणि अत्यंत साहजिक वैशिष्ट्ये असतात ती तरी येतातच. म्हणजे तुम्ही का प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन चित्रीकरण करता. बोंबिलवाडी एक गाव, अर्थातच नाटकामध्ये गाव असं काही उभं करता येत नव्हतं तुम्हाला, तर इथे तुम्हाला गाव काय आहे ते तुम्हाला थोडंसं आणता येतं त्याच्यामध्ये. ते मंदिर कम नाट्यगृह जे आहे गावातलं, आणि गावामध्ये असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्या प्राचीन मंदिरांमध्येच होत असतात. दशावतारापासून ते अनेक लोककलांपर्यंत त्याचं माध्यम आणि त्याचं मंच हे मंदिरच असतात आपल्याकडे. फार प्राचीन काळापासून आपण ते पाहता. मग ते छोटंसं मंदिर, ते गाव हे आम्ही शोधून काढलं कोकणातलं. त्यानंतर हिटलर आणि बर्लिनचं ऑफिस त्याच्यामध्ये असणार होतं. कारण अर्थातच आम्ही हे काय जर्मनी आणि ब्रिटनला जाऊ की ऑफिसामध्ये ते शूट करू शकणार आहोत, तो सेट आम्हाला इकडे तयार करावा. तेव्हा अशा काही गोष्टी तुम्हाला चित्रपट म्हणून कराव्या लागतातच. पण तरी देखील आता पटकथेमध्ये तुम्हाला काय करतं, नाटकामध्ये प्रसंगामागून प्रसंग येणं ही एक वेगळी गोष्ट असते. त्याच्यामध्ये नाटकाची परिभाषा असते. चित्रपट म्हणून काम करता तुम्हाला कुठल्या दृश्यानंतर कुठलं दृश्य, कुठल्या प्रसंगानंतर कुठला प्रसंग आला तर जास्त संयुक्तिक ठरेल, जास्त पकड घेणार, ह्याचे जे काही तुमचे आडागे असतात तुमच्या कुठच्या प्रभाग, तर तसं करून मग तो चित्रपट बांधला. रोशन तुला बऱ्याच वर्षानंतर मी सिनेमा करताय केला आहे, पण मग होका देण्याचं कारण नेमकं काय होतं? त्यावरून सिनेमा आहे म्हणून की काय वेगळं त्या बाबतीत काय? नाही, खरं सांगायचं तर मी मुंबईत गेली तावलेगाव 6-7 वर्षांनी चित्रपट काढले आहे. आणि गंमत अशी झाली होती की आपल्या शिकायला गावाचं सगळं शेड्यूल झालं होतं, त्याचं एडिटिंग शेड्यूल, ती सगळी शेड्यूल सगळी होती. आणि मी काही महिन्यांपूर्वी गोरगंदाला एक मेसेज पाठवून ठेवला होता की काही निगेटिव्ह शेड किंवा काही पॉलिटिकल रोल असं काही असेल नक्कीच करायला आवडेल. तिचा मेसेज आला, अगदी निगेटिव्ह शेड नाही पण निगेटिव्ह असे माणसाची आपल्याला वेगळी इमेज दाखवणारा आपण चित्रपट करतो. म्हटलं बरं त्यातून वर्ष गेलो. म्हटलं नाही, मागे हे असं शोधून लागलेलं आहे रिहर्सलला आणि काय डेट्स मॅच होणार नाही पूर्ण. नाही ते बरोबर होईल, मॅच होईल. मी शेड्यूल असते मॅच होईल का? तिथलं नाही मॅच होता का?
तुमचा डायरेक्टर अद्वैत दंदन माझ्याकडे वाटल्या बघ कुणी अद्वैतला अद्वैत तू अरे हो तुला सांगायचं तर ओके मग ठीक आहे मग तू विचार केला मग घरी बसून काय नहीं साधा विचार केला इंद्रजगला आधीच घेऊन गेल्या तेव्हा सेक्टर्शन हमारे कब्जे मग तिने मला यावरून माझा घेतलं कसा तिथे तो फोटो वाट मग हळू बरं स्क्रिप्ट काय आहे विचारायचा विषय नव्हता कारण परीक्षेमधला स्क्रिप्ट तो काय विषय ती राहता प्रश्न होता तारखांचा तारखा असा आहे टेस्ट होती रिहर्सलच्या तापला म्हणजे नाटकाच्या जागा 2 नाटकबाजी चालू होती मेरा माझा मिळतो आणि एका त्याची पुढची गोष्ट तारखा कशा ॲडजस्ट होते मी आता एकदा करायचं म्हटलं की मग सगळ्या गोष्टींवरती माफ कर मग एखादं परत मी कॅन्सल करतो मग एखादा परत तू ॲडजस्ट कर असं करत हे कधी जुळलं आणि खूप हा चित्रपट झाला आणि शेवटचा बॉम्ब तिने टाकला आता तुला मिशी काढायची आहे यांनी इतक्या वर्षातून म्हणजे 30-32 वर्षात मिशीच काढली नव्हती मी त्यामुळे मिशी काढले तर मी कसा दिसतो माझ्यासाठी सुद्धा उत्सुकता पूर्ण होतं आणि मी मिशी काढली आणि मिशी काढल्या केस लाल करत तर ती के गेली असं करत तिने हिटलरमध्ये बसावं लागलं आणि एक वेगळाच हिटलर तर तुमच्यासोबत साधं रोणार आहे जो ॲब्सर्ड आहे चित्रपटच ॲब्सर्ड आहे या सगळ्या साध्या रोजमध्ये इतर सिनेमे आलेच ते कोणी विचारणा केली असेल पण ह्यांना सोबत द्यायचा गाव नाही हो का मुळात एक कसं माझ्या डोक्यात कसं आहे की एक मुळात करायचं तर आपल्याला चांगलं काम करायचं दुसरी गोष्ट आपल्या दिग्दर्शक सामाबाई हुशारबाई ती मिस्टेबायची तो चित्रपट लागायला पाहिजे मुळात चित्रपट ही एवढी केंद्रित केले तो चित्रपट परफेक्ट चित्र व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या आणि एक हिटलरचं पात्र एक वेगळ्या पद्धतीने मला मांडायला मिळते मला करायला मिळते त्यामुळे माझे ज्ञानात थोडी भर पडली ही मला गरज असते कलाकार म्हणून सतत काहीतरी नवीन करता आलं पाहिजे या गोष्टी हा चित्रपट ॲक्सेप्ट केला तुझं ट्रेलरमध्ये तुमचं डायलेक्ट जो आहे म्हणजे तो इंग्लिश होतो मग संस्कृत होतो मग मराठी पण तो होतो तर तेच चढवतात किंवा दिग्दर्शकाचं ते समजवणं असं करणं म्हणजे पडद्यावर कसं दिसेल त्यातला नाटकाचा पास पण तेवढाच दिसतो पडद्यासाठी पण थोडं दिसतो ही सगळी तुम्ही करत होतात काय मुळात कलाकार म्हणून मी कोणी पाठी बोलून गेलो होतो त्यामुळे त्याला ते लिहायला बरं पडेल माझे जे काही इनपुट्स कलाकार म्हणून मला तरी जे काही इनपुट्स टाकण्यासाठी घेतलेले आहेत ते नंतर आधी आपल्याला काय म्हणायचं आहे दिग्दर्शकाला त्या लेखकाला हे जाणून घेतलं आणि मग जर्मन भाषा त्यांना तमिळ पण बोलतो तमिळ कन्नड सगळं बोलतो संस्कृत पण ते त्या वेळचं होतं की मी अरे बापरे आता जर्मन असं ते त्या ॲक्च्युअली तिथे केलेलं 75 होतं कारण ते 75 घेऊन तो सूर आणि तो कुठे कॉमा बिमा त्याच्या देवनागरीमध्ये घेऊन द्यायचे देवनागरीमध्ये देवनागरी घेतलं कारण ते पाठ केलं ते पूर्ण आहे त्यामुळे मी सुद्धा बरं बोललो की मी असं आज मी जेव्हा बघितलं आहे मी ऑस्ट्रेलिया बरोबर मी जर्मन पण लँग्वेज बरं बोललं असं मग वाटतं जर्मनी फिल्म दिलं पण तुम्ही सर आत्ता मगाशी म्हणालात ना की तुम्ही जेव्हा मेसेज केला त्यांना की काहीतरी असं निगेटिव्ह असेल किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं असेल तर मला करायला आवडेल पण तसं आता हे म्हणजे मला असं ऐकलंच आहे पण हा निगेटिव्ह असं नाही पण मला अजून एक इच्छा आहे म्हणजे की अजून तसं काहीतरी करायचं आहेच म्हणजे हां सिरियल्स पण का असं का म्हणजे मालिका अगं मालिकेमध्ये खूप दिवस द्यायला लागते त्यापासून नाटकाचं मी परत बंद ठेवू शकत नाही दर महिन्याला किमान 22 ते 32 पुढे व्हायलाच बघ तो ऑक्सिजन आहे त्यामुळे नाट्याचं प्रयोग बंद करून मी सिरियल नाही करू शकतो चित्रपट करू शकतो कारण ते म्हणजे तो असं नसो किती मोठं उठावर असं पण ठराविक गॅप घेऊन जर तुम्ही आम्हाला सिनेमात करता आम्हाला तुम्हाला पाहायचं असतं सतत जसं रंगभूमीवर आम्ही तुम्हाला बघतो तसं आम्हाला तुम्हाला सिनेमातही पाहायचं असतं पण तो गॅप तुमचा बराच दिसतो तर का असं होतं म्हणजे तुम्ही ठरवून थांबता की काय नाही एक अशी मार्केटमध्ये असं आहे आम्ही नाही करणार त्यामुळे काय पिक्चर करणार नाही ते आपल्या काय तारखा बिरका देणार नाही त्यामुळे त्याचं बाहेर डिमांड पण कमी आहे आता हिला कसं सामोरं ठेवलं तर त्यामुळे तिने मला वेगळं आहे
मला पण वेगळं करायला आवडेल आणि ॲट दिस स्टेज मला हे वेगळंच करायला अपेक्षित आहे ना. तर मग यापुढे जेव्हा पुन्हा सिनेमे येतील आता दामले करतायत जेव्हा माहिती आहे आता पुढचा वेळ तुला माहिती आहे. पण एक म्हणजे कलाकार म्हणून वैभव तुम्हाला पण आणि तुम्हाला पण प्रश्न विचारेल की नाटकाचं जेव्हा सिनेमात रूपांतर होतं तेव्हा लेखनाचा म्हणजे मी विचारेलच नंतर त्यांना, पण तेव्हा कलाकाराने ते नाटक बघितलं असलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असं काही नाही. मी आता ब्रह्मचारी जेव्हा 86 साली केलं तेव्हा आधीचा चित्रपट पण बघितला नव्हता, काहीच नव्हतं. मनावर काही प्रेशर नव्हतं की आपल्याला हे असं करायचं आहे, आपल्याला हे असंच करायचं आहे, प्रेशर नाही नव्हतं. आणि प्रकाश बुद्धिसागरने जे सांगितलं जसं सांगितलं तसं मी केलं 86 साली ब्रह्मचारीला. आता एकांकिकेचं दीर्घांकाचं नाटकाचं हिंदी सिरियल हिंदी पिक्चर. आता गेल्या माझा तू इकडे 2 हिंदी सिरियल आणि हिंदी चित्रपट गोविंदाचा आला. त्यामुळे ही परंपरा आपल्याकडे आहेच. एखादून कथा आवडली की त्याच्यावर सुचायला लागतं दिग्दर्शकाला आणि लेखकाला की आपण याच्यावर असं करू शकतो का, कसं करू शकतो का, काय चांगलं येऊ शकतं. त्यामुळे काम करताना थोडा फरक पडतो. नाटकात काम करता तेव्हा तुम्ही जरा थोडासा एक 10 पैसे वाढवून लावून अभिनय करावा लागतो, कारण बालकनीने शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आपल्याला पोचायचं असतं. चित्रपटाचं नाही, हे एवढं माध्यम आहे, क्लोजअपचं माध्यम आहे, त्यामुळे कंट्रोल अभिनय करायला आणि परेश असल्यामुळे आम्ही हाच कंट्रोल अभिनय केला. असं का म्हणायचं इसे बाहेर तुला एक सांगू, हा पहिला चित्रपट असा आहे मी केलेला की या चित्रपटाची सुद्धा नाटकासारखेच तालमी आहे. त्यामुळे तालमीमध्ये त्याने आम्हाला मोकाट सोडलं होतं. काय व्यवस्था असं वाटतं करून बघ ना, करून बघायला काय आहे. कोपट ठेवलं असल्यामुळे आम्हाला पण सुचत होतं, त्यालाही कळत होतं, त्यामुळे आम्ही सगळे मोकाट सुटलो होतो. आणि मग शेवटी पाहिजेच त्याने गेलं. पण वैभव कलाकार म्हणून तुम्हाला तो प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं नाटक बघितलेलं असलं पाहिजे की नाही. पण नॉस्टॅल्जिया ऑफकोर्स आहे की ज्या लोकांनी जेव्हा नाटक आलं होतं तेव्हा पाहिलं तेव्हा त्या लोकांना आता सिनेमा बघण्याची उत्सुकता नक्कीच असेल की पण तुम्हाला असं बनणं शक्य नाही आहे ना की नाटक तुमचं 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी असतं. पण त्याच्यानंतर 10 वर्षांनी सिनेमा आला तर ते नाटक पाहिलेल्या लोकांना पुन्हा त्याचा नॉस्टॅल्जिया असेल. पण अदरवाईज एक नाटकावर बेस्ड सिनेमा येतो आहे तर ते पण तेवढंच औत्सुक्य असणार आहे लोकांत, तर त्याच्यावर काही फरक नाही पडत. त्याचं मध्यंतरी आपण एक 2 वर्षापूर्वी एक कॉलम केलेला माझी पहिली भूमिका म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या भूमिकांविषयी बोललेलं आहे. प्रश्न मी शोधून नाही, तुम्ही दिग्दर्शक कधी करता, तुमचं उत्तर होतं की करेन पण किती वेळ नाही, येत्या वर्षामध्ये नक्की करेन. 3-4 वर्ष कदा दुटले तर सध्या तो विचार येत्या वर्षातून यायचं आहे. काही इतका सगळा तो अनुभव आहे दर्शक म्हणून कधी त्यांना बघायला माहीत नाही इतकं ते प्लॅन केलं नाही. मी नाटकाचं प्लॅन करू शकतो, माझं पुढचं नाटक कधी मी काय दिग्दर्शक म्हणून कधी करेन मला माहिती की, पण तसं ना नाही अजून तिकडे फोकसच झालेलं नाही मी. जेव्हा मला आता मी ठरवी आता मला दिग्दर्शक व्हायचं आहे तर दिग्दर्शक होण्यासाठी त्या क्वालिटीज माझ्याकडे ज्या लागतात त्या माझ्याकडे आहेत की नाही आधी मला तपासून लावावं लागेल. दिग्दर्शक होण्यासाठी काय काय लागतं हे मला अजून माहीत नाही आहे ना. सगळे मित्र आजूबाजूला आहेत ना, आहे ना ती प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन त्यांनी मला सांगितलं आणि मी ते एक्झिक्यूट करणं आहे त्यामुळे फरक आहे. त्यामुळे ते माझ्याकडे अजून नाही असं चलो करते डिरेक्शन करते असं ते अजून वाटेल ते मी इथून वाटेल आहे तर मी ते दिवस प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनचा समान आहे की सगळे जे ते प्लॅनिंग आणि एज्युकेशन जे आहेत ते सगळं तुम्ही गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः करता आहात. सगळ्या गोष्टी तुळ्याजवळ करून आणणार त्यांना हे रिलेटेड दिग्दर्शकाला आधी येऊन ठेवलं. निर्मितीचं जे तंत्र किंवा जे मराठीत असायला हवं जे मॅनेजमेंट किंवा जे चौकट बांधले राहील त्या अनुभवी जाणार असतात त्या कसं सुरू आहे किंवा बदल होतो आहे तुम्हाला कसे बदल नक्कीच तसे बदल जाणवत आहेत तुम्हाला बदल होत आहे. मी गेल्या 10 वर्षातच निर्मातीमध्ये काम करते त्यामुळे 10 वर्षाच्या आधी कसं मॅनेजमेंट होतं याची मला कल्पना नाही. पण व्यक्ती म्हणून ऑर्गनाईज असल्यामुळे मला त्याचा फायदा होतो निर्मितीमध्ये की सगळं प्लॅन केलेलं असतं. म्हणजे सेटवरती खूप डिस्कशन्स किंवा असं होत नाही कारण म्हणजे जे क्रिएटिव्ह डिस्कशन ऐनवेळी होतात ती होतात पण आधीच तालमी झालेले असतात.
आधीच प्रत्येक ॲक्टरला माहिती असतं, कॉस्ट्युम डिझायनरला माहिती असतं काय कॉस्ट्युम आहे, सेटवाल्याला माहिती असतं की कशा सेट करायचं आहे. त्याचं सगळं नियोजन आणि आर्थिक मोर्चा बांधणी आधीच झालेली असते आणि तो कदाचित व्यक्ती म्हणून किंवा ऑर्गनाईज माणूस असल्यामुळे ते रिफ्लेक्ट होतं निर्मितीने आणि कदाचित म्हणूनच मला निर्मातीकडे ते इंटरेस्ट असतं. कारण मला ते सगळं नियोजन आणि व्यवस्थित प्लॅन करून गोष्टी वेळेत डिलिव्हर करण्याची सवय आहे. कदाचित किंवा कसं त्यांना बोलते की व्यक्ती म्हणून तुमच्या ज्या गोष्टी असतात की मला मी लेखक कोण आहे की मला वेळेत एपिसोड डिलिव्हर करायला लागतं, तर ते योग्य वेळी योग्य गोष्ट डिलिव्हर करणं त्याची पण सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे इंटरेस्टचा भाग आहे तो, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते सगळं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आपण काही गोष्टी आपल्या मनासारखं झाल्या नाहीत किंवा काही गोष्टी 19-20 झाल्या काही अडथळे आले, तर ते टॅकल करताना पुढे जाताना जुना अनुभव तर कामी येतो आहे. काय होतं आहे असं पहिलं पर्याय नाही, प्रत्येक सिनेमाचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येक सिनेमात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात. आता फॉर एक्झाम्पल या सिनेमामध्ये आमच्याकडे आणि म्हणजे तो जोक होता प्रशांत दादाची मालिके आधी त्यांचं दिग्दर्शक पळवला तसं झालं नव्हतं. त्याचं कास्टिंग झालं होतं आणि आम्हाला प्रशांत दादा हवेच होते, पण प्रशांत दादा इम्पॉसिबल आहे. जेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये तो मुद्दा आला की प्रशांत दादाने वेगळं, तेव्हाच आम्हाला माहिती होतं की जमणार नाही आहे. तर त्याच्यात सकाळी तुम्ही पेपर उघडलं की दिसतं प्रशांत दादाचे किती नाटक आहे. आणि शिवाय मला हे माहिती होतं की त्यांचं नवीन नाटक पण योगातलं आहे. पण तरी एकदा प्रशांत दादांचं नाव पिटलं म्हणून आल्यानंतर मला आणि परेश मला दोघांनी दुसरे गोष्ट बघवेच ना त्या रोलमध्ये. आणि मग आमचं ते नेगोसिएशन सुरू झालं आणि मग दादा म्हणाले तसं मी ना त्यांचं AI करून त्यांना हिटलरचे फोटोज पाठवायचे, म्हणजे प्रलोभन दाखवत होते की बघा असं ॲक्टर म्हणून मोह होतो ना शेवटी काहीतरी नवीन बघितल्यानंतर. तर तसं झालं आणि तसं म्हणून त्यांनी मला 3 तारखा मला लागणार होतं त्यांच्या 12 तारखा. मग मी परेशला केफीले त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला आणि मग परेशने डायरेक्ट त्यांना वेगळं आवाहन केलं. म्हणजे मला असं वाटतं ते प्रशांत दादा आणि परेशनीच सांगावं काय झालं त्या मिटिंगमध्ये ते. कारण मला आजही खूप गलबलून येतं ते इतकी वाक्य म्हणतात. मी असं करणं म्हणलं की तुम्ही नाट्यकलेसाठी जी विष्णुदास भावे आणि नागरी रंगभूमीची स्थापना देईल त्या कलेसाठी तुम्ही एवढे समर्पित आहात, तर दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेल्या चित्रपट कलेसाठी सुद्धा तुम्ही थोडे दिवस द्यायला. दोन्ही मराठीच माणसं आहेत, दोन्ही मराठीच उद्योग आहेत, तर तुम्ही केवळ एकाच उद्योगामध्ये झोकून देणं बरोबर नाही. तुम्ही यासुद्धा कलेकडे तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. दादासाहेब फाळके कुटुंबीय आपलं बोमक डे असं सुरू झाला होता तो. आम्ही त्याला सांगितलं ठीक आहे अरे चाललं नाही, इतके गलगलले ते पण गलगलले. आणि खरंच माझ्याकडून नकळतपणे अन्याय होतो आहे या कलेवर. तुझ्या बोथ्या जेव्हा दिग्दर्शन करणार इतकं जेव्हा बोथ्या वैभव होता जसं आपल्याला म्हणाले की नाटकाच्या तालमीप्रमाणे आम्ही प्रत्येक दिवस सेलिब्रेट करत होतो म्हणा त्या तालमीचा. त्या अनुभवापासून त्या तालमीत घडणाऱ्या इम्प्रोव्हायझेशनपासून पडद्यावर शूट करण्यापर्यंत सेटवर आहे तिला पडद्यावर येणार हा जो स्लॉट आहे जो त्याला अनुभव येते सगळ्या शूटिंगमध्ये त्या या वेगळ्या गोष्टी सांग. खरं तर मी डबल तालीम केली, कारण मी नाटकाने 550 प्रयोग केले 2 वर्ष. आणि आता सिनेमाचे पुन्हा ते 12 दिवस आमच्या ते तालमीचे आणि 550 प्रयोग आणि 1100 तालमी हा नाटकाच्या वेळेला नाटका शाळा. याचं कारण मी गीतांजली हे दोघे जण असं होतं की मी रिप्लेसमेंट कधीच झाले. बाकी सगळ्या रिप्लेसमेंटच्या तालमी आम्हीच असायचो, कारण आम्ही ओरिजिनल कास्टमध्ये होतो गीतांजली रेडी. सो ती प्रोसेस जी आहे मी मधुबंदरमध्ये जेव्हा सांगितलं फोन करून की रे आपण असा सिनेमा करतो आणि तू वरवंटे काकाची टीही का करणार आहेस, तर मी क्षणासही विलंबर काका सांगितलं होतं की हो आपण करूया. त्याचं कारण तेच आहे ना की हे नाटक आमच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं आहे, कारण ते एक तर पहिलं नाटक परेशचं काय माझं काय गीतूचं काय ऋषिकेशचं काय हे पहिलं नाटक आणि ते इतकं चाललेलं जातं. 2001 साली 2002 साली ते लुबापूर लागतात त्या नाटकाने. सो त्याच्यावरचा सिनेमा येतो आहे, तर माझ्या ठिकाणी मी दुसऱ्या कोणाला बघूच शकत नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हिने मला सांगितलं जेव्हा की तुला 1 महिना प्रयोग नाही करता येत, कारण मग ते 25 दिवस नाही ते 21 दिवस. तर मी हो म्हटलं होतं आणि आम्ही प्रयोग नाही केले त्यावेळी. मग इतकं महत्त्व आधी त्या सिनेमाला दिलं, कारण आम्हाला माहिती होतं की याचं काय मूल्य आहे या सिनेमाचं. जेव्हा सिनेमा होतो तेव्हा हे बघ पैसे मिळतात, रंजन होतं, सिनेमा चालतो, पण त्याहीपेक्षा एखाद्या चांगल्या प्रोजेक्टचा आपण भाग असलो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. सो तालमीचा जो मुद्दा आहे मला त्यात नवीन काहीच नव्हतं. मला एवढ्या तालमी आणि नाटकाचे प्रयोग आणि जेव्हा आम्ही सिनेमा वाचला तेव्हा अक्षरशः लोटपोट झालेलो, कारण त्याचं त्याने नाटकाचा जेव्हा सिनेमाचा त्याने एक कॅनव्हास बनवला होता तो पूर्णतः वेगळा होता.
त्याच्यातले सीन, त्याच्यात ॲड होणारा चर्चिल, त्याचा शेवट, या सगळ्या गोष्टी फार विभिन्न पद्धतीने समोर आल्या होत्या आणि तेवढ्याच रंजक होत्या. रादर जास्त रंजक आहेत असं मी म्हणेन नाटकापेक्षा सुद्धा. कारण सिनेमा म्हटल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी खेळता येतात त्याच्यामध्ये. तर ते या परेशने ही गोष्ट खूप छान केली. सो याचा भाग असणंच ही माझ्यासाठी फार रंजक गोष्ट आली असं वाटतं. त्या प्रत्येक भूमिकेचा एक जे व्यक्तिचित्रण आहे ते कळतपणे दिसतात त्या ट्रेलरमध्ये. प्रत्येकाला हातातला स्केच आहे. त्याचबरोबर जी म्युझिक आहे तो सुद्धा एक वेगळा व्यक्तिरेखा असे आम्हाला वाटतं. तर या सगळ्या व्यक्तिचित्र मी मला समजून सांगणार कशी निवडली गेली, काय झाली, तुझे हेल्मेट बरोबर इतरांना काय वेगळी बरोबर होती. नाटकामध्ये काम केलेले 3 कलाकार तुम्हाला याच्या तरी दिसतील. वैभव, गीतांजली आणि गणेश माईक. आणि मग बाकी वयानुसार सगळ्या भूमिकांचं नियोजन झालेलं आहे. आणि आता पूर्वी ज्यांनी तरुण भूमिकांमध्ये कामं केली की आता अर्थातच 25 वर्षानंतर तरुण राहिलेले किंवा त्यांच्या जागी दुसरी मंडळी आहेत. तर अशा पद्धतीने ते जावं. आता प्रत्येक भूमिकाची निवड प्रक्रिया मला सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मी सांगतो जी मला ते मागच्या 1-2 आपल्या भेटींमध्ये सुद्धा सांगितली होती की मला ऑडिशन घ्यायला आवडत नाही. त्या कारण ऑडिशनमध्ये फक्त त्या 1 मिनिटामध्ये चमकदार स्मार्ट काहीतरी करून जाणारी लोकं ऑडिशन जिंकतात. याचा अर्थ की ते कॅरेक्टर करू शकतीलच असं नाही. तेव्हा ती पूर्ण व्यक्तिरेखा उभी करणं हे कुणावर शक्य आहे याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो. आणि तो ऑडिशननी येत नाही, तर तो साऱ्या तुमच्या गप्पा गोष्टीतून किंवा इतर काही तुम्ही बघितलेलं असतं लोकांचं प्रत्यक्ष रंगमंचावरचं काम किंवा चित्रपटातलं काम त्याच्याने जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. अशा पद्धतीने सगळ्या कलाकारांची निवड केली आहे. सर प्रशांत एक शेवटचा प्रश्न इतक्या वर्षानंतर हाऊसफुलची पाठी दरवेळेला लागतेच आम्ही चेतकच्या बाहेर नाट्यगृहाच्या बाहेर. आता सिनेमा करतायत. सिनेमा करताना प्रेक्षकांना सामोरं जाणार आहोत. तर त्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे? कधी का सिनेमा बघायला हवं आणि का मनाने माझे भिन्न बाबांनी सुदैवानं काय झालं या चित्रपटामध्ये जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकात गेले आणि नाटकात काम करणं जे वैभवता आहे किंवा आनंद आहे हे सगळ्या कलाकारांच्या डोक्यात एक असतं की मी ओ सठ्ठे किंवा आम्ही अन्सरेबल आहोत. तसंच या चित्रपटात सुद्धा आहे. या चित्रपटात ते कलाकार आणि आता परेश मुखर्जीने एवढे खणखणीत चित्रपट आज फक्त दिलेले आहेत. तिने पण तेवढेच खणखणीत चित्रपट दिलेले आहेत. त्यामुळे त्याची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करताना त्यांनी अजून जबाबदारीने कलाकार पण निवडलेले. त्याला त्या रोलला कोण फिट वाटतं हे बघूनच चांगला आहे कलाकार म्हणून नाही घेतलेला, फिट आणि चांगला ॲक्ट घेतलेला आहे. त्यामुळे जी हे जो चित्रपट झाला आहे तो उत्तम झालेला आहे. आणि मला असं वाटतं याच्यात विनोद वेगळा आहे. विनोदी ते नाटक करणं किंवा विनोदी चित्रपट करणं खूप मोठा चॅलेंज आहे. त्यामुळे आणि त्यात हा चित्रपटात ह्याच्यातला जो विनोद आहे तो ॲब्सर्ड आहे. त्यामुळे तो कळणं किंवा कळवणं हा फार एक महत्त्वाचा गुंता आहे त्यातला. पण मला 100% खात्री आहे का ते स्टाईल परेशची स्टाईल बघता आणि आमच्या सकलकाची स्टाईल बघता हा चित्रपट बरोबर योग्य ठिकाणी बनावं. बोट काय खटक्यावाल बोट काय म्हणतात, खटक्यावाल बोट म्हणतात ना काही शब्द लागतं. हां, बरोबर तो तसा तो वाचणार आहे. आणि रसिक तुझे कारण पीएस आम्ही किंवा नवीन वर्षाची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. बाकी दिवस असो महिना असो काही असो डोक्याला लाभलेले शॉट लाभलेच असतात काय असो. पण निदान सुरुवातीचा पहिला दिवस तरी आनंदाने जावा, असं पोहाने जावं. त्यामुळे आपल्याला नवीन मेंबरशिप मिळेल. थँक्यू. मला मेंबरशिप मिळाले बाबांची मारू फील येतात या तुझ्या धारा जाईल. Oh, hey, vice. Of course. Who is it? Can you do it? Nick. ಇಲ್ಲ Jabilo.
वर कशी साईड ते तिकडे असतं. साईड म्हणून खाली असं मला असं वाटतं की नाटकापासून नाही तर पडद्यामध्ये तो खूप सगळा प्रवास बघितला. ते माध्यमात मी आता काहीतरी पण माध्यमात होताना तुला त्यातले काय बदल प्रोफेशनल जाणवले आहे ते कारण का महत्त्वाचं होतं असं तुला? आता बघ चर्ची आणि हिटलर नाटकामध्ये त्यांचे जे सीन करतात ते स्टेजवर करतात एका टेबलावर एक टेबल आणि कोण असतो किंवा दोन गुप्तहेर असतात ते ब्रिटिशांच्या त्या झेंड्याच्या पाठून येऊन बोलतात. हां तर आता हे नाटकाची मर्यादा आहे. तुम्ही सजेस्टिव्ह नेपथ्य वापरून तुम्ही तो डायलॉगमधलं ते उभं करता कारण ते त्याची मर्यादा पण आहे आणि त्याचं ते गंमत पण आहे त्याची त्या माध्यमाची. सिनेमा करताना हे प्रयोग करता येईल का तर लेखनाकडे कॅमेरा असतो जो तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात दाखवतो. तर अशा वेळेला हिटलरचं ऑफिस उभं करणं चर्चिलचं बंकरमध्ये असणं दुसऱ्या महायुद्धाचा पिरियड मग तुला संभाव्य सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या तुला कॅमेऱ्यात दाखवता येतात. तर या दृष्टीने दिग्दर्शकाला बदल करावेच का पहिली. दुसरी गोष्ट नाटकातलं नाटक जे होतं आवाचं सीन जो बेसिकली होता तो स्टेजवर स्टेज उभा केलं होतं आणि आम्ही त्याच्यावर तो परफॉर्म करत होतो. आता इथे काही देऊळ आलं देवळामध्ये आम्ही नाटक करतो आहोत. देवळाचे प्रेमाय सोसारा गाव आलं गावातले गल्ली पूल आली गावातला समुद्र आला तर तुला किती गोष्टी मिळतात ना कॅमेऱ्यासाठी. सो तुला हा शॉट कुठे करायचा आहे डिझाईन हीच मुभा तुला दिग्दर्शक म्हणून घेता येते आणि जे माध्यम आहे किंवा जे बरं स्थान आहे सिनेमा या गोष्टीचं. सो त्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. बरं काय आहे तो हुशार अशासाठी दिग्दर्शक आहे ना असं मला वाटतं की ना त्याचा विश्वास कॉन्टेक्टवर आहे. हे कॅमेरा आम्हाला आपण जे अनेक सिनेमे पाहतो त्याच्यामध्ये कॅमेरा उगाच गरगर फिरतो त्याची काही त्याचे कथानकाला किती आवश्यकता हे आपण पाहत नाही बऱ्याचदा म्हणजे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. सो मग त्याची जी गरज होती कॅमेऱ्याची तेवढीच गरज त्याने पुढे तो वापरून घेतली. तू सीन बघशील तर तुला कळेल की अरे हां या म्हणजे ह्याने मजा आली किंवा ह्या शॉर्ट डिव्हिजनने मजा आली. तर ते त्याने तसं डिझाईन केलेलं होतं. सो माध्यमांतर जेव्हा होतं जेव्हा आता तांबडे पण म्हणाले की नाटकात काम करताना आणि सिनेमात काम करताना फरक पडतो आणि तो चांगल्या नाताला कळायला पाहिजे. आणि तो त्यापंत आता 4 जणांचा सीन होता समजा आरचा सीन 4 जणांचा आहे तर तुला काय वाटतं त्याच्यात क्लोज मारत त्या सीनची मजा येईल नाही येणार का नाटकाची होती तो तुला वाईलाच ठेवून तुला तो शूट करावा लागणार तर तुला 4 लोकांच्या रिॲक्शन आणि पात्र जे आवक करते त्याची मजा येईल. सो तुला ते पण पाळावं लागतं म्हणजे तुला काय कटिंग केलं आणि काय नाही केलं म्हणजे मजा येईल हे दिग्दर्शकाची त्याच्या पाठची कल्पकता हुशारी दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सो नक्कीच संहिता वाचताना तेच बदल झाले जे सिनेमासाठी आवश्यक आहे. कथानक बदललं का नाही बदल पण त्याचा प्रिमायसिस त्याचं ग्रँजर पण सत्य त्याचे लोकेशन्स संहिता आमच्याकडे यायला पूर्णपणे हातात होती गालावेलीचा कथम विस्तार ते कथकथा विस्तार केलं पण तुमच्या ते लेखिका तेव्हा डोकवडी करते ते करूया ते नको करूयात की असू येतात. नाही मी लेखिका म्हणून त्याला म्हणजे मी जे काम करते ना त्या कामात मी जे काम करते त्या कामाची मर्यादा नाही सोडणार. आता ह्याची सहलेखिका मी नाही हे मला माहिती होतं. मी सजेशन दिले त्याला काही पण ते घ्यायचे का नाही तर तो त्याचा कॉल होता म्हणजे त्याच्या बाबतीत मी आग्रही होते. अदरवाईज जेव्हा मी सहलेखिका म्हणत असते तेव्हा मला असं वाटतं की नाही हे असं झालं पाहिजे मग आमची नवराबाई म्हणून भांडणं व्हायची. पण ह्यावेळी ती झाली नाही कारण लेखक म्हणून ते त्याचा हे कॉन्टेक्ट हा त्याचा आहे. त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून जे वाटलं की बाबा हे असं करून बघायचं का किंवा असं बघ कसं वाटतंय याच्या पलीकडे माझा आग्रह नव्हता असं मला तरी वाटते. बाबा नाही आमच्या भांडणं होणंच ना ती परत एकदा सांगतो अगदीच भांडण म्हणजे काय आणि प्रत्येक चित्रपटाला संहिता आपली रेडीच असते का करतेच आधी कधीच असं अर्धवट स्क्रिप्ट वगैरे असं नाही. म्हणजे तेव्हा की नंतर तुम्ही ॲड जरा पूर्ण होते तो सिनेमा बनवायचा तेव्हा आपण दिसतात त्याला म्हणून जर काय म्हणणं होतं त्या
हां म्हणजे मग मी दिले त्याला काही 4 सजेशन्स, त्यातली 2 घेतली आहेत त्याने, 2 नाही घेतली, पण तो लेखक पण त्याचा म्हणजे मी लेखकाला रिस्पेक्ट करते मी, आणि तो त्याच्या डोक्यातून आलेली कथावस्तू होती. त्यामुळे मला वाटलं ते मी सांगितलं, पण म्हणजे आग्रह ह्या चित्रपटाला नव्हता की मला जे वाटते तसं कर. पण आता वैभव यांनी सांगितलं की माध्यमांतर होताना त्या माध्यमाची जी बलस्थानं आहेत सिनेमा या माध्यमाची, पण तरीसुद्धा थोडासा मोठा म्हणजे आपण त्याचा आवाका मोठा होतो, तर तरीसुद्धा आव्हानं काय वाटली तुम्हाला जेव्हा तुम्ही माध्यमांतर करता, तेव्हाचे चॅलेंजेससुद्धा असतील ना, तर किंवा आहेत काय असतील तर काय होते तुमच्यासाठी? नाटकाचा चित्रपट असो, स्वतंत्र चित्रपट असो, आव्हान एकच असतो, तो चित्रपट म्हणून मी सशक्तपणे स्वतःच्या पायावर उभा करू शकतो आहे का, तो चित्रपट म्हणून चांगला होतो आहे का, तो कुठल्याही प्रसिद्ध नाटकावर बेतलेला असेल, कादंबरीवर बेतलेला असेल, कथेवर बेतलेला असेल, त्याने काय फरक पडतो. आता चित्रपट म्हणून तो तुम्हाला भुळ घालणार आहे की नाही, एवढ्याच गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आणि प्रेक्षकांनी तेच बघायचं. आधीचं नाटक कसं होतं, आताचा चित्रपट कसं आहे, मग त्याचा तौलनिक अभ्यास आहे, नंतर काय म्हणतो आपण त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून करायचा भाग जातो. पण अदरवाईज तो एक स्वतंत्र चित्रपट म्हणूनच आपण बघायला पाहिजे, त्याचं जे काही असेल रसग्रहण ते करायला पाहिजे, किंवा चांगला चित्रपट करणे हा एकमेव उद्देश होता जो कुठलाही चित्रपट करताना तो ठेवा. तुम्ही या सिनेमासाठी सुद्धा गाणी लिहिली आहे. हो, त्याला आपण प्रमोशनल सॉन्ग असं म्हटलं जातं, पण ते गाणं मी लिहिलं आहे खरं. ते काय मी नाचगं घुमाच्या वेळी आपण बोललो होतो यावर, गाणी तुम्ही लिहिली होती, तर आता नवीन एक वेगळा जॉनरचा सिनेमा आहे. हो, तर नाचगं घुमा कसं चित्रपटात देखील गाणी, हो, आणि अधिक एक आम्ही प्रमोशनल सॉन्ग पण केलेलं. इथे चित्रपटात गाणं नाही, चित्रपटात गाणं नाही, तर मग असं काही आपल्याला गंमत जम्मत करून प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने काही अशी गंमतशीर गाणं आपल्याला करता येतं. असा एक जेव्हा आम्ही अंदाज करायला सुरुवात केली तेव्हा मग हां, एक गाणं असं असू शकतं की ज्याचा केवळ प्रचार प्रसारासाठी आपण गंमतशीरपणे वापर करू शकतो. याच्यामध्ये तुमच्या त्या सगळ्या चित्रपटाचं सार किंवा काही गंमत येऊ शकते, एक किमती मिळू शकते, ही काय प्रकारचा चित्रपट. तर त्या दृष्टीने मग ते गाणं लिहिलं, मग तन्मय विरेनी आमच्याकडे बसवलं. पण चित्रपटात गाणं नाही हे ठरवून घेतलेला हा निर्णय की काय? कारण की जनरली चित्रपट म्हटलं की हल्ली गाण्याने सहमत होतं, गाणं असतातच, मग त्याच्याने थोडंसं एक तुम्हाला +1 एक पॉईंट मिळू शकतो असं एक साधारण म्हटलं जातं. तर अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीत नको गाणं चित्रपटात, हे ठरवण्यामागचं काय? काही त्याला विशेष मला कष्ट करावे लागले नाहीत हा निर्णय घ्यायला. स्वाभाविकपणे ज्या कथेमध्ये किंवा ज्या चित्रपटाच्या शैलीमध्ये गाणं बसू शकतं तिथे मी अवश्य बसवलेलं आहे. तर नाचगं घुमाचं उदाहरण, 3 गाणी आपण बसवलेली आहे, तेव्हा त्याचा काही तसा विषय हरिश्चंद्रच्या फॅक्टरीत गाण्याला कुठे वावच नव्हता, तिथे नाही आलं परत गाणं, वाळवीत गाणं. आता इथे पण कथानकाचा विचार केला तर गाण्याला वाव नाही, असं एक झालं निर्णय. आणि ठीक आहे, नाही तर त्याच्यावर आधारित काहीच निर्णय झाले नाही की मग पुढे कमर्शियली त्याचं काय होईल काय नाही. कारण गाणी असलेले चित्रपटही चालतात असं काही नाही. ते चित्रपट म्हणून परत तेच म्हणतो की गाण्याच्या कुबड्या, स्टार्सच्या कुबड्या या कुबड्या आहेत अल्टिमेटली. चित्रपट म्हणून तो त्या विशिष्ट शैलीमध्ये, त्या स्टाईलमध्येच जर जोरकसपणे तुम्हाला जमला तर मग कुणी असो नसो चित्रपट हा तुमचा भुरळ घालणार. तो भाषेच्या पलीकडे जाऊन इतर भाषिकांना सुद्धा भुरळ घालणार, अनेक गोष्टी होऊ शकतात जर ती चित्रभाषा तुम्हाला चांगली अवगत झाली असेल. मग फिल्ममध्ये आम्ही तुमचा आवाज ऐकला, मला थ्रूआउट खूप गोड वाटलं. त्याच्याने मला फ्लो सगळं सिनेमा क्लीन दिला. यावेळेला पण आम्हाला पहिल्यांदा आवाज ऐकू होतं, तो थ्रूआउट असणार आहे की तो तुमचा आता यावेळेला पण आवाज असावा, त्या दिल्या पण तुम्ही असा पुस्तक की तुम्हाला आग्रह करा कसं. हां, हे असा काही विशेष परत विचार झाला नाही. एक दनी आपण काहीतरी रेकॉर्ड करून ठेवतो ना, त्याच्या आधारावर आपल्याला काही गोष्टी जुळवून आणायच्या असतात. तसं मी ते सहजमुळे रेकॉर्ड केलं होतं आणि मग सगळ्या संघाचं असं मग पडलं की नाही हे असंच योग्य. हा विचारही झाला की मग ते आत्मपॅम्पलेटसारखंच किंवा त्या प्रकार, पण अर्थातच त्या शैलीमध्ये नाही आहे. त्या आवाजावरही आम्ही काही प्रक्रिया करून तो अत्यंत वेगळा आवाज वाटेल याची दक्षता घेतलेली आहे. आणि हा आवाज तुम्हाला फक्त सुरुवातीचा 1 मिनिटभरच ऐकू येणार आहे. नंतर तो चित्रपटभर नाही, जसं आत्मपॅम्पलेटमध्ये चित्रपटभर ते निवेदन विखुरलेलं होतं, ते प्रमुख पात्र बदलले, तसं इथे आहे. एक अत्यंत
चित्रपणे होणारी आकाशवाणी आणि बस हे संबंध संपतो. बदलून आत्ता या वर्षात ना खूप अभिनेत्री म्हणा किंवा निर्मात्या दिसल्या आपल्याला कलाकृतींच्या पाठीशी उभं राहणं, मग नाटक असो, सिनेमा असो किंवा मालिका असो. तर हे चित्र आता पुढच्या वर्षी कदाचित आपल्याला दिसेल, कारण की शर्मिष्ठा पण स्वतंत्र निर्मिती करते आहे, तुमचा सिनेमा आहेच, आणखीनही काही सिनेमे आहेत. पण या तुलनेने महिला दिग्दर्शक तशा फारशा दिसत नाही आहेत का आता मराठी मनोरंजन विश्वात? आणि जर त्याचं कारण काय असू शकेल असं वाटतं? कारण काही वर्षांपूर्वी आपण बघितलं तर हे चित्र होत्या महिला दिग्दर्शक होत्या आणि उत्तम कर होत्या. पण आत्ता जरा ते प्रमाण कमी झालं आहे, तर त्याचं काय एक ऑब्झर्वेशन आहे? आणि ज्याला वाटते की मला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की तू डिरेक्ट का नाही करत? तू लेखिका आहेस, अभिनय करते, तू निर्मिती करते, तू डिरेक्ट का नाही करत? पण जसं प्रशांत दादा म्हणाले ना की तुम्हाला ते कॉलिंग यायला लागतं की नाही हे मला करायचं. म्हणजे माझंही ठरलं की मग कुठला तरी एक चित्रपट, कुठला तरी एक नाही, मी एक चित्रपट नक्की डिरेक्ट करणार आहे, पण ते माझं आपलं कॉलिंग असतं. मी व्यवसाय म्हणून चित्रपट करणार नाही, मी पैसे मिळवण्यासाठी म्हणून करणार नाही, पण ते मला करायचं असेल म्हणून मी तो करतो. तर तो तसा मला असं वाटतं की तसं प्रत्येकाला आपलं आपलं कॉलिंग सापडते करतील. आणि मला वाटत नाही की महिला करत नाहीत, अनेक महिला आहेत आपल्याकडे दिग्दर्शिका, तर करतील त्या. आता निर्मिती आणि अभिनय कसं असतं, निर्मितीमध्ये बिझनेस असतो, जो मला असं वाटतं की त्याच्या मुलींना तो कळतो. आणि अभिनय तर आवडतो, सगळ्यांनाच आवडतो, ग्लॅमर असतं त्याच्यामुळे ते कंपॅरेटिव्हली सोपे जॉब आहेत असं मला वाटतं. निर्मिती करणं आणि अभिनय करणं. दिग्दर्शक हा जॉब थोडासा अवघड आहे आणि अजून तिथपर्यंत म्हणजे मी तरी नाही पोचलेले, पण ते खूप चॅलेंजिंग आहे. कारण तुम्हाला सगळं क्रिएटिव्ह पेरेक्टिंग तुम्ही घेता, तो चालला तर त्याचं सगळ्यांना श्रेय मिळतं, नटांना मिळतं, लेखकाला मिळतं, निर्मात्याला मिळतं, पण तो पडला तर ते फक्त दिग्दर्शकाचं फेल्युअर असतं. त्यामुळे ती मोठी जबाबदारी असते की जबाबदारी घ्यायला मला आशा वाटते की तेवढे सेन्सिबल मुली आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि ते येतील पुढे दिग्दर्शक म्हणून. वैभव, तुम्ही नाटकांमध्ये दिसता, तुम्ही सिनेमांमध्येही दिसता, पण मालिका हे सुद्धा तुमचं आवडतं माध्यम आहे. तर आत्ताचा मालिका बघणं होतं का एकतर, आणि पुन्हा मालिकेत येण्याचे काय चान्सेस आहेत, किंवा कधी येणार आहात, किंवा काय विचार होते पण आवडत नाही आहे भूमिका असं? हां, हे जास्त हे आहे की कारण पाहतात प्रसन्नता म्हणाले तसंच की त्याला वेळ जो द्यावा लागतो पहिली गोष्ट. आणि आता करोनानंतर दुर्दैवाने की अर्थकारण राहिलं नाही आहे, तसं कुठेच नाही राहिलं. पण मालिकांमध्ये विशेषतः तुम्ही जेवढे दिवस देता, अरे जेवढे तुम्ही स्वतःला एक्सॉस्ट करता त्या मीडियामध्ये, तर त्याच्यातनं तुम्हाला केली काही एक काळ असा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहतात की ज्यांना मालिकांमधून प्रसिद्धी मिळते. आता नवीन जे करू उदा आहे त्याला मालिकांशिवाय परत पर्याय देणे सुद्धा, तर ते जरूर करावं. पण त्यातून ना नटाचं एक ना हे व्हायला लागतं, थोडा नट पण त्याकडं कमी व्हायला आणि पंचुकीपणा हळूहळू येतात त्या मालिकांमधून. त्यामुळे मालिकांमधून काम करणारे नट पुन्हा माध्यंतर माध्यमावर जे आपण म्हणता ना, त्याच्यामध्ये तो मुद्दा आहे. नाटकात काम करणारा नट तुम्हाला ओळखता येतं, तुम्हाला सिनेमात काम करणारा नट ओळखता येतं, तुम्हाला मालिकेत काम करणारा नटसुद्धा ओळखता आहे. सो सातत्यानं मालिकांमधून काम करणारे नट हे फार एक्सिस नाही करत, किंवा त्यांचं स्वतःचं एक काय म्हणतो आपण त्याला, ती सतत रतीब टाकायची जी सवय लागते ना, तीच सगळीकडे अंगी पाणते. तेव्हा तुम्हाला थोडासा गॅप द्यावा लागतो तुम्हाला चांगलं काम आणि भरीव काम करण्याचं. सो आता विचार होतच असते मालिकांमधून काम करण्यासाठी, पण मला तेवढा वेळ आता मी त्यासाठी द्यावा असं करतात नाही. पण मला असं वाटतं की मालिका माध्यमसुद्धा झपाट्याने बदलले आणि या वर्षभरात तर खूप. तर तुम्हाला दोघांना विचारावं असं वाटेल की आत्ता सध्याचं जे मालिकांचं सुरू आहे, मग ते ॲडॅप्टेशन म्हणा किंवा मालिकांची प्रचंड संख्या किंवा विषय आमचा वेगळा आहे असं सांगून पण एका मुद्द्यावरती नंतर ती सारखीच वाटू लागतात सगळ्या मालिका. तर याबद्दलचं एक तुमचं म्हणणं काय आहे? आणि लेखकांच्या बाबतीत मला विचार असं वाटेल मधुगंधा की अनेक लेखकांचा असं एक नाराजीचा सूर आहे की आता ॲडॅप्टेशन होत असल्यामुळे चॅनलवाल्यांना किंवा निर्मात्यांना ट्रान्सलेटर्स हवे आहे असं त्यांचं एक म्हणणं आहे. तर लेखिका म्हणून काय वाटतं की त्यांची थोडीशी त्यांना सॅच्युरेशन येतं आहे का लेखकांना? कारण त्यांना क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने काही करता नाही येते फारसं. हे बघ काय, मालिका हे एक वेगळं जग आहे.
चित्रपट हे एक वेगळं जग आहे आणि नाटक हे एक वेगळं जग आहे. ते 3 जग एकमेकांचा हातरुजा क्रिएटिव्ह. मालिकांचं जग हे मागणी आणि पुरवठा हे आहे. जर मी स्वीकारते आहे लेखक म्हणून मालिका लिहिण्याचं आणि त्याच्यामध्ये मला उत्पन्न मिळतं, आर्थिक उत्पन्न मिळतं, तर मग मी त्याविषयी तक्रार करत राहणं मला रास्त वाटतं. मी जर करते आहे तर मग मला बेस्ट मी लेखक म्हणून काय त्या प्रोजेक्टला कॉन्ट्रीब्यूट करू शकते ते मी करायला पाहिजे, किंवा मी त्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे कारण मला ते रुचत नाही, मला ते पटत नाही. आता तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मी मालिकांची निर्मिती कधीच केली नाही कारण मला क्रिएटिव्हली वेगळी गोष्ट नाही सांगते. कुठलीही मालिका रँडमली गेल्या 10 वर्षाची कुठलीही मालिका सिंगल उघडून बघा, गोष्ट एकच असते, एका गुड गर्लची. एक गुड गर्ल असते, ती एका मुलाच्या प्रेमात पडते किंवा ॲक्सिडेंटली त्यांचं लग्न होतं आणि मग आता बघा तिच्या रस्त्यामध्ये कशा अडथळ्यांची शर्यत लागलेली आहे तिच्या संसारामध्ये आणि तिच्या नवऱ्याच्या आणि तिच्या प्रेमामध्ये. हीच गोष्ट म्हणजे हे या गोष्टीपेक्षा वेगळी कुठली गोष्ट असेल तर मी माझे शब्द मागे घेईन, पण हीच गोष्ट आपण सांगतो. माझ्या मालिकांच्या 10 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतो. तर पण जर तुम्ही लेखक म्हणून ते माध्यम स्वीकारलेलं आहे तर मग मी त्या माध्यमाबद्दल तक्रार करण्याचं काही कारण नाही, कारण मी हेच माध्यम स्वीकारले लेखक म्हणून. मला जर ते वेगळं क्रिएटिव्ह लिहायचं असेल तर मी वेगळ्या कुठल्यातरी माध्यमाचा विचार करायला पाहिजे. काल परवाच माझ्याशी कोणीतरी बोलत होतं की मला आता त्रास होतो लेखक म्हणून, तर मग मी म्हणते की यूट्यूब क्रिएटर म्हणून तुला जे वाटतं, तुला जे सांगायचं आहे त्याच्यासाठी तू तुझं कॉन्टेंट क्रिएट कर. ह्याच्याविषयी म्हणजे मी काम घेतल्याने मी तक्रार करते ह्याला काही जात नाही. काम घेतलं तर ते प्रेमाने कर, तू कॉन्ट्रीब्यूट करून अजून त्याला उंची देता येते का तुझ्या लेवलला हे बघ, नाही तर तू ते करू नको. त्यामुळे तू म्हणतेस तर अगदी बरोबर आहे की वेगळी गोष्ट नाही सांगितली जात मालिकांमध्ये, एकच गोष्ट सांगितली जाते, त्याचं पॅकेजिंग वेगळं असतं. मग कधी आम्ही असं म्हणतो की म्हणजे आता मी माझ्या मालिकेचं उदाहरण देते की अशिक्षित नवरा आणि शिक्षिका मुलगी, कधी असं म्हणतो की 6 सासू एका मुलीला, वेगवेगळे पॅकेजिंग करतो. पण शेवटी त्या एका गुडगर्लची गोष्ट आहे आणि ती गर्ल नेहमी चांगलीच असावी लागते. तिने रिअलिस्टिक कधीही असता कामा. रिअलिस्टिकली एखादी मुलगी जी गोष्ट स्वीकारून नाही ती गोष्ट पण तुम्ही स्वीकारून समंजसपणे हो सगळ्यांना धरून ठेवणं, बांधून घेणं, हे जे एक आदर्श आपण खोटा आदर्श निर्माण करतो ना, त्या खोट्या आदर्श मुलीची ती गोष्टच नाही. तर ते आहे बनतं, त्याला काही नाही करू शकत. बघा तुम्ही काही वर्षांपूर्वी सोबागिरीसारखी मालिका केली, रश्मीची त्याचं पॅकेजिंग वेगळं होतं, त्याचा वेगळा होता, प्रयोग होता त्याच्यामध्ये. तर तसे प्रयोग आता होत नाही की करायचं नाही आहे नाही का आता म्हणजे त्या मागणी तसं पुरव लोकांना दुर्दैवानं ते खापरेनी झालंच नाही असं वाटतं. टेलिव्हिजनचं तसंही काही ना पेक्षा त्यांचं ग्रोथ नाही झालं. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की कोरोनानंतर एवढं OTT बघितलं लोकांनी, OTT प्लॅटफॉर्म आणि जे परत ते सिनेमे तिकडच्या नेटफ्लिक्सच्या सिरीज व्हिडिओ अमेझॉन प्राईमवरचे अनेक गोष्टी लोक ग्रो झाले ना, त्यांना चांगलं बघण्याचं हे तयार झालं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे सिनेमावर परिणाम होईल, टेलिव्हिजन मरणार, नाटक मरणार असं वाटलं होतं. काहीही झालं नाही. प्रेक्षक वाढला टेलिव्हिजनचा, त्यावर आधारित त्या टाईपचे कथानक घेतलेले सिनेमेसुद्धा चालले. आज नाटकात आम्ही म्हणतो आज 85% नाटकं ही फक्त मॅन वुमन रिलेशनशिप, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या मुलांचे प्रॉब्लेम याच्यापैकी नाटक नाही केलं आहे. वेगळे प्रयोग जगभरातच होत असतील, हा भाग वेगळा, पण आपल्याकडे नाही, कारण लोकांना तसं बघायचंच नाही असं वाटतं. बरं अर्थकारण इतकं आहे याच्यामध्ये, तो वेगळं मग डब्यात त्याला आहेस का? हिने वेगळा सिनेमा करायचं ठरवलं नाही, मला हवा बसून मी विषय करणार आणि त्यात तिने पैसे घातले, तर मला खात्री नाही की मुळात मराठी सिनेमा पाहायला लोक येत नाही आहेत आणि वेगळा प्रयत्न करून तो बाहेर येण्याची अपेक्षा करणं म्हणजे आपल्या बाजू धोरणं बाजून घेण्यासारखंच अर्थकारण नाही सगळ्यामध्ये. मग जिथे अर्थ आहे ना तिथे तुम्हाला लोकांना हवं तेच द्या, देण्याची प्रथा आहे प्रकारे. त्यातल्या त्यात एखादा प्रयत्न वेगळा झाला आणि त्याला चांगलं सक्सेस मिळाला तर ही फार सुदैवाची गोष्ट आहे. पण तसे प्रयत्न सातत्याने होत नाही ना, लोक ग्रो होत आहेत ना, रसिक ग्रो होत आहे आणि ते त्याला हवं आहे तेच द्यावं लागतं. दुर्दैव तुम्ही वेगळं द्या म्हणजे डोकी केलं असं नाही होत आहे, हे दुर्दैवानं हवं लागतं असं. तू बघ ना, मी काय म्हणतो ते कळेल. आज टेलिव्हिजनवर मी मधल्या कोरोनाच्या आधी किमान एखादी सिरियल एखाद्या चॅनलवर वेगळ्या विषयाची आसक्त तरी होती. आज टेलिव्हिजनला तू उघडून बघशील तर नेहमी बघणारा प्रेक्षक फार काहीही दाखवतात या, तरी पण बघतोय तो.
कारण ते फुकट आहे आणि ते तुमच्या वेळेनुसार अवेलेबल आहे. मग तू काय अपेक्षा करणार? मी सौभाग्यवतीसारखी वेगळी मालिका 8-10 महिन्यामध्ये वाईट काय करत का असा विषय बघायलाच कुणी तयार नाही. वेगळं सांगायचं होतं आम्हाला त्याच्यामध्ये. तर आता दुर्दैवानं तेच आहे, लोक ग्रोथ येतात, लोकांची जी अभिरुची किमान वेगळी, तुम्ही संपन्न नाही, आपण मोठा शब्द आहे संपन्न, पण एक वेगवेगळं पाहण्याचं एक जी टेंडन्सी असते माणसाची, अभिरुची जी असते ती ते बघत आहे. पण आता आपण नाटकांबद्दल आणि मालिकांबद्दल पण बोललो, तर जसं की प्रेक्षकांची आवड निवड, तर परेश जर तुम्हाला विचारावं असं वाटतं की सिनेमांबद्दलचं काय निरीक्षण आहे? म्हणजे जसं ते म्हणे की बहुतांश म्हणजे 80-85% नाटकाचे विषय अमुक विषयावरती आहे. मालिका कुठेतरी येऊन एकाच बिंदूपाशी येऊन थांबतात. सिनेमांबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे आत्ताच्या? काय सांगू बरं, जे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटाच्या प्रचारासाठी मला वाटतं त्याचं उत्तर तुझ्या पद्धतीचे सिनेमे करतात त्याच्यात आहे. त्याने सातत्याने तुम्ही त्याचे विषय काढून पहा सिनेमाचे. या सिनेमाचं वैविध्य पहा, म्हणजे हदेशचंद्राची कॅट, एलिझाबेथ डेकातीशी, चिवची झोपका, वालबी, नाचगोबोवा, अनिता बुक. म्हणजे मला आश्वासक असं वाटतं, पण याने त्याला हे सांगायचं प्रेक्षकांना की आवाहन करायचं आहे की जेव्हा एखादा माणूस किंवा एखादी निर्माती आज याच्याबरोबर आहे, ते जर सातत्यानं तुम्हाला चांगलं आणि थोडं वेगळं देण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रेक्षकांनी अशा लोकांच्या पाठी उभं राहायला पाहिजे. म्हणजे मग नवीन रोमांच सिनेमे बघायचे नाही असं अजिबात नाही. माझं म्हणणं आहे मॉक पब्लिसिटी ही आपल्याकडे सगळ्यात मोठी पब्लिसिटी आहे. बरोबर आहे. मी हा जसं म्हणाला की स्टारिझम आहे हे सगळ्यांना मीच आहे. तुमचं सिनेमा म्हणून तो ज्या पायावर उभा आहे, तो पायावर जर उभा राहिला तर प्रत्येक सिनेमा असा तुम्ही लोकांना विचारणं तुम्ही जायला पाहिजे. हे कसा आहे सिनेमा, छान आहे बघा, तिथे मस्त आहे बघायला, अहो तुम्ही जा मराठी सिनेमाला. अशी तुमच्या विश्वासाला लोकांनी सांगायचं नाही रे काही नाही तर पैसे वाया नकाच हो. कोण सांगता एखादा हे लोक सातत्याने ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, तर अशा लोकांच्या पाठी उभे राहा जेणेकरून हे अजून चांगले सिनेमे देण्याचं, यांच्याकडे पैसे आले तरच चांगल्या सिनेमा करतील की नाही, साधी गोष्ट आहे ना. तर मग हेच आवाहन आहे लोकांना की तुम्ही अशा लोकांच्या पाठी उभे राहा जे सातत्याने 17 प्रयत्न करत आहेत, चांगली निर्मिती बोलली असलेले सिनेमे करत आहे. सो अशा लोकांच्या पाठी अवश्य उभे राहा, तरच हे अजून चांगले सिनेमे आणि मराठी सिनेमा जो आपल्याला हवा आहे ना टॉलीवूड आणि बॉलिवूडच्या तोडीचा, तरच ते शक्य आहे. अदरच लोकांच नाही शक्यच नाही. म्हणजे अनेकदा असं होतं ना की मराठी चित्रपटांची तुलना बॉलिवूडच्या चित्रपटांची किंवा टॉलिवूडच्या चित्रपटांची, साऊथची चित्रपटांची, बॉलिवूडच्या चित्रपटांची केली जाते. पण तेवढी रिकव्हरी मराठी चित्रपटात म्हणजे साऊथच्या चित्रपटाचं बजेट 100 कोटी असतं आणि त्याची रिकव्हरी 500 कोटी असते आणि मग ते त्या स्केलचं करू शकतात. मराठी चित्रपटांमध्ये घातलेले पैसेच रिकवर होतील की नाही याचीच शास्त्रज्ञ नसताना तुम्ही कसे काय त्या स्टेजचे सिनेमे करू शकता? तेवढं फंडिंग, तेवढं इकॉनॉमिक सगळं मराठीमध्ये नाही आहे. आज मराठी निर्माते, मराठी लेखक, मराठी दिग्दर्शक, मराठी नटांना OTT प्लॅटफॉर्मवर उभं नाही केलं जात, कारण तुमची इंडस्ट्री म्हणून तेवढी रिकव्हरी नाही. आपण आपल्या मातीतल्या गोष्टी सांगतो, आपण खूप सेन्सिबल गोष्टी सांगतो. म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त आम्हीच सांगतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक मेकर्स आहेत, अनेक चांगले दिग्दर्शक आहेत, अनेक चांगले लेखक आहेत, नट आहेत. आपण चांगल्या गोष्टी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मराठी चित्रपटामध्ये रिकव्हरीच नसल्यामुळे ती इंडस्ट्री म्हणून ग्रोथ होत नाही. आजही आपण म्हणजे सर्वायवल मोडवरती आहे आपली इंडस्ट्री. सती सामष्टीला एक सिनेमा येतो जो 80-85 कोटीचा धंदा करतो, त्याच्यावर पुढचे 4-5 वर्ष जातात, पुन्हा एखादा तुटला तरी, तर एक सिनेमा 4 वर्षातून 80 कोटीचा धंदा करणं ही इंडस्ट्री नाही. जेव्हा साऊथच्या चित्रपटांची तुलना करतात, आता ट्रोल करणारे लोक कायम ट्रेलर होते, टीजर होते, कम्युनिकेशन होते, ते अरे साऊथचे बघा तुम्ही काय तेच मराठी सिनेमा करता. पण साऊथचा माणूस अत्यंत निष्ठेने साऊथचा चित्रपट साऊथच्या भाषेमध्ये जातो.
बघतात ते सिनेमे, आवडतील न आवडतील हा वेगळा मुद्दा आहे, की नाही आवडलं तुम्हाला, असा काही आग्रह नाही की तुम्हाला आवडलंच पाहिजे, पण ती जी निष्ठा आली की सिनेमा बघितला पाहिजे आपण, तर आपण कल्चरली आपलं कल्चर आपण आपल्या राज्याच्या बाहेर येऊन पोचवू शकतो. आता असा प्रॉब्लेम होतो की आपण तर ओढाताड करत इकडून पैसे आण तिकडून पैसे आण, त्याच्याकडून कर्ज घे त्याच्याकडून कर्ज घे, ह्याला थोडा वेळ थांबव, त्याला अशा पद्धतीमध्ये गेलं कमी ती करतो आणि त्या स्ट्रेसमध्ये असतो आपण की घातलेत ते रिकवर होतील का पैसे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की तुम्हाला आजही मी त्या स्ट्रेसमध्ये आहे की घातलेत पैसे म्हणजे रिकवर होतील का. अशी परिस्थिती असताना तुम्हाला स्केल कुठून देणार निर्माते, ते स्केल देण्यासाठी जी रिकव्हरी पाहिजे ती रिकव्हरी नाही आहे आता, आणि मग आपल्या मातीतल्या गोष्टी आपल्या मातीत पण पोचतात. तर मग आपल्या मातीतल्या गोष्टी बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये आणि कसे क्षितिज उंचावणं, म्हणजे मी बोलणं ही एक वेगळी गोष्ट आहे, ट्रोल करणं ही एक वेगळी गोष्ट आहे डिजिटल मीडियावरती. पण प्रत्येकाने तुम्हाला वाटलं पाहिजे ना की म्हणजे जी निष्ठा साऊथ सिनेमांच्या बाबतीत दाखवतात ती एक मराठी प्रेक्षक म्हणून आपण मराठी चित्रपटाच्या बाबतीत दाखवतो का. मी असं नाही म्हणत आहे की मराठी प्रेक्षक आता चुकीचे बोलतात नाही आणि आउटस्टँडिंग सिनेमा येतात पण बघत नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. पण ती निष्ठा आपण मराठी माणूस म्हणून मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर दाखवली नाही तर आपल्या मातीतल्या गोष्टी ह्या विरून जातात. आज आता मी माझ्या अनुभवावरून सांग की मराठी मालिकांमध्ये साऊथच्या मालिकांचं रिमेक होतं का. मराठी मालिका आहेत ती गोष्टी, मला अनेक साऊथच्या रिमेकची ऑफर आली, मी कुठलं नाही. साऊथची सेन्सिबिलिटी आणि माझी मराठी माणूस म्हणून सेन्सिबिलिटी वेगळ्या आहे. आम्ही खूप सटल आणि खूप मध्यमवर्गीय पद्धतीने गोष्टींची डील करतो, त्या पद्धतीचा ड्रामा आमच्याकडे होतो. तिकडचा जो एक लाऊड आणि अनावश्यक ड्रामा असतो तो नाही आहे इकडे. त्याच्यामुळे असं होतं की आत्ता ती मालिकांना ते अतिक्रमण झाले, आता ती चित्रपटांवर वेगळी काही काळाने नाटकांवरती घेऊन. तर मला खूप तळमळीने असं वाटतं की आपण आपली मराठी इंडस्ट्री, मराठी चित्रपट, आपल्या मातीतल्या गोष्टी, आपल्या सेन्सिबिलिटीच्या गोष्टी जगवायच्या असली तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित उभं राहायला लागेल. निर्माते आणि तुमच्यासारखे मीडियावाले, प्रेक्षक हे सगळे जोवर एकत्रित येत नाही आणि जोवर ते सिनेमांना सपोर्ट करत नाही. अनेक वेळा होतं की आपण टीका पण करतो सिनेमांवरती, पण टीकासुद्धा ना ती खूप अशी पॉझिटिव्ह टीका झाली पाहिजे, त्याच्यातून चुका सुधारल्या गेल्या पाहिजे. आउटराईट त्या फालतू सिनेमा असं म्हणून केलं तर आधीच येत नाहीत मराठी सिनेमे बघायला लोक, नाही येणार लोक. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या निर्मात्यांनी एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, नटांनी निर्मात्यांना सपोर्ट केलं पाहिजे, निर्माते आणि मीडियाने एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, तरच मराठी चित्रपटसृष्टी ग्रो होईल. आहे तर आपण ऑलरेडी सर्वायवल मोडमध्ये आहोत, म्हणजे व्हेंटिलेटरवर ऑलरेडी आहोत आपण. एखाद्या सिनेमात तुम्ही मुद्दा लावला की जसं मगाशी प्रत्येक निर्मितीला वेगळी अडचणी तुमच्यासमोर आल्या, पण यापूर्वीची तेच लागली किंवा आपण मागच्या राष्ट्रीय पुरस्काराचा मुद्दा आपण बोललो त्यावेळेला नाही घडलं तसा, पण यापुढे ताकद मूलभूत या मोडवत तुम्ही आहात का की आपण सगळं सावध नाही करू म्हणतात त्याचं पुन्हा घडू दे नको आपल्या सिनेमाविषयी किंवा कोणाच्या सिनेमाविषयी. आता बघतो म्हणजे ताक फुंकून, म्हणजे मी म्हटलं तुला की आव्हानही दरवेळी नवीन असतं. म्हणजे जरी मी ठरवलं की आता मी दुधाने माझी जिंबावली, आता मी भाजली, आता मी ताकून फुंकून मी, पण आता माझ्यासमोर दूध नाहीच आहे, आता माझ्यासमोर उकळतं तेल, आता माझं चॅलेंजेस वेगळं आहे, त्यामुळे मला ते वेगळ्या पद्धतीनेच डील करायला लागतं. तर चॅलेंजेस प्रत्येक वेगळे असतात. म्हणजे स्क्रिप्ट टू सिनेमा टू चित्रपटगृह ह्या अशी एक मालिकांची वेगवेगळ्या अडचणींची मालिका वेगळी असते आणि ती आपण म्हणजे आनंदानेच पार करतो, कारण तो जॉब आहे निर्माता म्हणून माझा. पण दुःखाने खंत ही आहे की मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे येत नाही, चित्रपटगृहांमध्ये येत नाही. ते चित्र बदलण्यासाठी निर्मात्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि मीडियाने निर्मात्यांची साथ येईल. आणि यावेळेला सुदैवाने आमच्याबरोबर विवेक फिल्मसारखे समविचारी असे निर्माते आहेत की ज्यांनी पण थोडासा आमचा भार हलका केलेला आहे, तेव्हा त्यांचीही साथ खूप आहे, किंवा त्यांच्याबरोबरसुद्धा काही 2 पावलं आम्ही पुढे जाऊ असं दिसतं. हा चित्रपट घेऊ.